मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला 26 दिवस पूर्ण होतात. मात्र पोलीस, सीआयडी पथक आणि एसआयटीच्या पथकाला एक मोठं यश जे आहे ते आज मिळालेलं आहे. मध्यरात्री डॉक्टर संभाजी वायबसेला एसआयटीचे प्रमुख पोलीस उपमहानिरीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांना केजमध्ये ताब्यात घेतलं. याच डॉक्टर संभाजी वायबसेची कसून 2.5 तास चौकशी केली गेली. याच चौकशी अंती डॉक्टर वायबसेकडनं मोठमोठे खुलासे ओपन झाले. याच खुलाशाच्या अंती सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले कुठे असल्याची माहिती पोलिसांना तात्काळ देण्यात आली. आपण बघू शकतो की बीडचे स्थानिक गुन्हे शाखेचे विघ्न अधिकारी त्याचबरोबर त्यांची टीम जे की बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ही पथक जे आहे ते पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आलं. आणि पुण्यामध्ये 3 तारखेच्या मध्यरात्री जवळपास आपण आज 4 तारीख म्हणू शकतो त्याला की 4 तारखेच्या मध्यरात्री या ठिकाणी संपूर्ण हे प्रकरण घडलं. याच अनुषंगानं बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे विघ्ने यांनी विशेष पथक आणि विशेष टीम बोलून बीडच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे विघ्ने या अधिकाऱ्यांना पुण्याच्या मालेवाडी या भागातून एका रूम मध्ये असल्याचं त्यांना माहिती मिळाली, जे की सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे. या दरम्यान 4 तारखेच्या दरम्यान मध्यरात्री आपण बघू शकतो की 4चा तो वेळ होता आणि त्याच दरम्यान विघ्ने या अधिकाऱ्यांना सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुलेच्या मुसक्या आवळल्याचं समोर आलं आणि त्यांना आता सीआयडी कडे वर्ग करण्यात आले. याच सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुलेला आता केजच्या न्यायालयामध्ये हजर करून तिथे युक्तिवाद होऊन नेमकी सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुलेला किती दिवसाची पोलीस कोठडी मिळते हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र याच्यामध्ये प्रमुख भाग म्हणावे लागेल की सुदर्शन सांगळे आणि सुदर्शन घुलेंना पोलिसांनी कसं पकडलं. अगोदर डॉक्टर संभाजी वायबसेला ताब्यात घेतलं, त्याची चौकशी केली गेली, जे की एसआयटीचे प्रमुख डॉक्टर बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली जवळपास 2.5 तास ही चौकशी चालली. त्याच्यानंतर काही धागेदोरे लागले. सुदर्शन घुलेला जे की ज्या दिवशी मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच आरोपीला फरार करण्यासाठी डॉक्टर संभाजी वायबसेचा हात असल्याचा पोलिसांना संशय आला आणि त्या संशयावरून त्याला ताब्यात घेऊन पुढची सूत्र हरवली गेली. त्याच्यानंतर विशेष पथक स्थापन करण्यात आले, जे की स्थानिक गुन्हे शाखेचे विघ्न अधिकारी जे की पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक पुण्याला रवाना करण्यात आलं आणि पुण्याच्या भागामध्ये सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच माहितीच्या अनुषंगानं मालेवाडी परिसरामध्ये एका रूम मध्ये सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे वास्तवात असल्याचं पोलिसांना संशय आला. त्याच अनुषंगानं 4 तारखेला पाटेच्या सुमारास सुदर्शन घुले सुधीर सांगळे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांना सीआयडी कडे वर्ग करण्यात आले आणि त्यांना आता केजच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. नक्कीच युक्तिवादाच्या दरम्यान नेमकी त्यांना किती दिवसाची पोलीस कोठडी मिळते हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुंबई तसं योगेश काशीद, बीड.